नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 6वी विषय मराठी पाठ क्रमांक 6 घटक पण थोडा उशीर झाला. आज आपण वाचून समजून घेणार आहोत. आपण कोणत्या देशात राहतो बरे? बरोबर, भारत ही आपली जन्मभूमी आहे. आता मी एक घोषणा देतो हां. भारत माता की. शाबास. जय हा उच्चार आपोआपच सर्वांच्या अंतर्मनातून जोशाने बाहेर आला. काय बरं कारण असेल याचं? वाह, अगदी लहानपणापासून आपल्यावर देशप्रेम आणि देशभक्ती यांचे संस्कार होत असतात. आपल्याला जन्म देणारी ती कोण असते बरे? छान, ती आपली आई. ही आपली जन्मदात्री असते. आपण परिपाठाला प्रतिज्ञा म्हणतो. काय बरं म्हणतो ही प्रतिज्ञा? बरोबर, छान. भारत माझा देश म्हणून आपण या देशावर प्रेम करतो. ही प्रतिज्ञा किती सहज आपण बोलून जातो. म्हणजे आपल्याला जन्म देणारी माता आणि आपली भारत माता या दोन्हींना आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि हेच राष्ट्रप्रेम व मातृप्रेम दाखवणारी एका सैनिकाची कथा आज आपण येथे समजून घेणार आहोत. लेखक संदीप हरी नाझरे, जन्म 1984. चारोळी, कविता, कथा, अनुभवकथन, लेख, ललित लेख इत्यादींचे लेखन त्यांनी केलेलं आहे. वज्रमुठ हा कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. विविध नियतकालिकांमधून त्यांचं साहित्य प्रसिद्ध झालेलं आहे. आता नियतकालिक म्हणजे ठराविक कालावधीनंतर येणारे. आता पाठाचा थोडक्यात परिचय आपण पाहणार आहोत. कारगिलसारख्या धगधगत्या तणावपूर्ण सीमेवर सैनिक म्हणून काम करणारा तरुण आपल्या आजारी आईला भेटण्याच्या ओढीने घरी पोहोचतो. पण त्याआधीच त्याची आई हे जग सोडून गेलेली असते. आईचा मृत्यू झालेला असतो. सैनिकांच्या मनातील देशप्रेम व आईबद्दलची ओढ असा भावविभोर करणारा प्रसंग या पाठात लेखकाने चित्रित केलेला आहे. प्रत्येकाला वाईट वाटेल अशा प्रकारचा हा प्रसंग आहे. असे प्रसंग सैनिकांच्या आयुष्यात घडत असतात. सैनिकांच्या भावना, त्याग, दुःखाच्या प्रसंगीसुद्धा त्यांची असणारी राष्ट्रभक्ती आपल्याला या पाठामध्ये अभ्यासायला मिळते. पाठाची सुरुवात कारगिल या शब्दाने झालेली आहे. आपल्या समोर उभा राहतो तो कारगिलच्या सीमेवरील धगधगणारा इतिहास. काय बरं झालं असेल? सन 1999 आपल्या भारतीय सीमेवरील कारगिल, द्रास, बटालिक, तेलोलिंग अशी अनेक महत्त्वाची ठाणी पाकिस्तानी सैन्याने धोका देऊन काबीज केली व तेथे अतिक्रमण करून आपले लष्करी तळ स्थापन केले. आपल्या भारतीय सैनिकांनी निकराने लढा देऊन शत्रू सैन्याला हुसकावून लावले आणि ही भारतीय सीमा सुरक्षित केली. मात्र 60 दिवस चाललेल्या या युद्धामध्ये आपल्या देशातील 557 सैनिक शहीद झाले. 1363 जखमी झाले होते. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यासारख्या शूरवीरांनी अखेरपर्यंत लढा दिला. कारगिल काश्मीर सरहद्दीवरील हिमालयातील अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाण. या ठिकाणी सेवा बजावणे हे कोणत्याही सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम. सरहद्द, सीमा, खडतर म्हणजे कठीण
दुर्गम म्हणजे जाण्यास कठीण, सेवा बजावणे, कर्तव्य पार पाडणे. कारगिल एक जिल्हा आहे. समुद्र सपाटीपासून 5,000 मीटरपर्यंत उंच असणारं भारत पाकिस्तान सीमेवरील ठिकाण. आता लडाख केंद्रशासित प्रदेश बनला आहे. सरहद्दीवरील म्हणजे सीमेवरील महत्त्वाचं ठिकाण आहे. आता हिमालय म्हटल्यानंतर वातावरण कसे असेल बरे? बरोबर, अतिशय थंड. कारण संपूर्ण बर्फ असल्यामुळे तिथे उणे 48°C तापमान कमी होत असतं. जीवन जगण्याचा विचारही आपण करू शकत नाही. प्रदेश अतिशय दुर्गम, तेथे जाणे फार कठीण, सुविधा अतिशय कमी. अशा ठिकाणी आपले सैनिक रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत असतात. या ठिकाणी सेवा बजावणे कोणत्याही सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम. अतिशय थंड हवामान, धगधगणारी तणावपूर्ण सीमा. पण अशा प्रतिकूल परिस्थितीलाही पुरून उरणार नाही तो जवान कसला? तणावपूर्ण ताण असणारी. या ठिकाणी सैनिक भारताचे रक्षण करत असतात. इथे अतिशय थंड हवामान असल्याने तिथे जीवन जगणे फार कठीण असते. त्यात पाकिस्तानी सैन्याकडून सतत गोळीबारीसारख्या घटना घडत असतात. म्हणून या सीमेवरच नेहमी तणाव असतो. धगधगणारी म्हणजे पेटत असणारी, प्रतिकूल म्हणजे अनुकूल नसणारी. या परिस्थितीला सामोरे जाता यावे म्हणून सैनिकांना अतिशय कठीण असे प्रशिक्षण व परिश्रम करावे लागतात. अतिशय वजनदार कपडे आणि साहित्य घेऊन हे सैनिक सीमेवर पहारा देत असतात. पुरून उरणे, परिस्थितीवर मात करणे. इथला पावसाळा आणि इथला हिवाळा जेवढा जीव घेणा तेवढाच उन्हाळा सुखावह आणि आल्हाददायी. उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्या कंच रंगाने नटून जातात. सुखावह, सुख देणारा, आनंददायी, आल्हाददायी, प्रसन्न वाटणारा. काय बरं होत असेल पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये सतत पडणारा बर्फ. त्यामुळे तेथे जीवन जगणे फार कठीण असते. रक्त गोठवणारी थंडी असते. उन्हाळ्यात मात्र पहाडावरील बर्फ वितळून नदीच्या रूपाने पाणी खाली येतं. आता येथे वाहणाऱ्या नद्या म्हणजे सुरू, चिनाब, झेलम. पर्वतरांगा वृक्षराजीमुळे हिरव्यागार दिसू लागतात आणि हे दृश्य मनाला सुख देणारं असतं, आनंद देणारं असतं, नवीन ऊर्जा देणारं असतं. जमीन अशी दिसतच नाही. जणू वसुदेने हिरवागार शालू परिधान केला आहे असा रमणीय निसर्ग आमचे मन उल्लसित करायचा. उन्हाळ्यात लडाखमधील हिरव्यागार निसर्ग संपन्न पर्वतरांगामुळे तेथे जमीन दिसत नसते. वसुधा म्हणजे पृथ्वी. सैनिक सांगत आहे की हे दृश्य जणू या भूमीने हिरवागार शालू अंगावर घेतला आहे. शालू कोणत्या प्रसंगी नेसला जातो बरं? बरोबर, लग्न समारंभात नवरी मुलगी छान हिरवागार शालू नेसते. शालू म्हणजे सजवलेली सुंदर साडी असते. असा निसर्ग मन प्रसन्न करतो. मार्च महिन्याचे दिवस होते. बटालियनमध्ये 8-15 दिवसातून एकदा पोस्टमन येत असे. पोस्टमन आला की अक्षरशः इथे झुंबड उडे. सगळी बटालियन त्याच्यावर तुटून पडे. तुटून पडणे, धावून जाणे. उन्हाळ्याचे दिवस असतात आणि बटालियन म्हणजे 820 ते 1000 अशी संख्या असणारी सैनिकांची मोठी तुकडी. पोस्टमन पत्रांसोबत कुटुंबियांच्या आठवणी, सुखदुःखाच्या गोष्टी या सैनिकांपर्यंत पोचवण्याची सेवा या ठिकाणी बजावत असतो. पत्रासाठी 8-15 दिवस वाट पाहायला लागायची.
साहेब तुमचं पत्र आहे, असं म्हणून आदराने या सैनिकांना त्यांची पत्र वाटप हा पोस्टमन करायचा. आणि कधी एकदाचं पत्र उघडून मजकूर वाचायला मिळतो यासाठी मग सैनिक त्या पोस्टमनकडे धावून जात, त्याच्या भोवती गर्दी करत. आपल्याला आलेलं पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकाचं मन चंद्रमण्यासारखं पाझरून कधी वाहू लागायचं ते समजायचं नाही. एकमेकांच्या पाठीवर आधाराची थाप पडायची आणि गावाकडच्या आठवणींना उजाळा देत पुन्हा नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचो. पोलादी छातीचा, कणखर, निर्भीड, देशावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून सदैव जागता पहारा हा सैनिक सीमेवर देत असतो. चंद्रमणी म्हणजे चंद्राच्या प्रकाशात विरघळणारा काल्पनिक मणी. सैनिकाला देखील मन असतं, त्याच्या देखील भावना असतात. म्हणून पत्र वाचताना हा सैनिक मनातून भावूक होतो. घरच्यांचा मोठा आधार त्याला वाटायचा. आपण बजावत असलेल्या सेवेबद्दल कुटुंबियांकडून कौतुकाची, गर्वाची भावना व्यक्त केलेली असायची. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद या पत्रात असायचे. सैनिक गावाकडे लहानाचा मोठा झालेला असतो. गावातील लोकांशी त्याचं वागणं आपुलकीचं असतं. त्यामुळे गावातील अनेक आठवणी त्याच्या समोर येत असतात. सैनिकांना पत्र वाचून पुन्हा भारत मातेच्या सेवेसाठी सज्ज व्हायची ऊर्जा मिळायची. पत्र म्हणजे सैनिकांना बळ मिळत असे. बायकोने पाठवलेलं अंतर्देशीय पत्र घेऊन मी बंकरकडे वळलो. बंकर सैनिकांच्या सुरक्षिततेसाठी जमीन खोदून तयार केलेला खंदक. त्यामध्ये 6 ते 7 सैनिक थांबू शकतात. आत प्रवेश करण्यासाठी अरुंद असा मार्ग असतो. सेवा बजावत आपले दैनंदिन काम हे सैनिक तेथे करत असतात. लेखकाला त्याच्या पत्नीने आंतरदेशीय पत्र पाठवलेलं असतं आणि हे पत्र घेऊन तो वाचण्यासाठी बंकरकडे जातो. पत्रावर तिच्या आसवांच्या सुकलेल्या डागांशिवाय काहीच लिहिलेलं नव्हतं. पत्रात काही लिहिलं नसलं तरी ते बोलकं पत्र बराच वेळ मी वाचत बसलो होतो. आसवे, अश्रू. काय बरं होतं त्या पत्रामध्ये? त्या पत्रामध्ये होते फक्त लेखकाच्या बायकोच्या डोळ्यातील अश्रूंचे सुकलेले डाग. त्या पत्रात जरी काही लिहिलेलं नसलं तरी त्या पत्रातून बायकोनं मांडलेली घरातील दुःखकारक घटना मात्र या पत्राद्वारे सांगितलेली असते. लेखकाची आई घरी आजारी असते. हा संदेश जणू या सुकलेल्या डागांतून मिळत असतो. आईच्या आजारपणाने व्यथित झालेला हा सैनिक हे पत्र पुन्हा पुन्हा उघडून पाहत असतो. म्हणून त्याला हे पत्र बोलकं वाटत असतं. इथून गावाकडे जाण्यातच सुट्टीतले 8-10 दिवस जायचे. सैनिकांना सुट्टी मंजूर झाल्यानंतर सुरक्षितरित्या कारगिलमधून श्रीनगर किंवा लेह, त्यानंतर दिल्ली आणि त्यानंतर पुढे गावाकडे असा 2,500-3,000 हजार किलोमीटरचा प्रवास त्यांना करावा लागत असतो. त्यात सुरक्षितरित्या पहाडावरून खाली येण्यासाठी योग्य हवामान व वाहनांची व्यवस्था फार महत्त्वाची असते. आणि हे काम सैन्याची वाहनं एकत्रितरित्या काळजीपूर्वक करत असतात. कारण कोठूनही गोळीबार होण्याची शक्यता असते. गावाकडे गेल्यावर पाहुण्या रावळ्यांकडे जाणं येणं आलंच. त्यातच बहिणींचं रक्षाबंधन, भाऊबीज त्यांच्या गावी जाऊन साजरं करणं, हे सगळं करता करता परतीचा दिवस कधी उगवायचा हे उमगायचंच नाही. लेखक देशाच्या काळजीबरोबरच आपल्या नातेवाईकांना देखील तो जपत असतो. त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होत असतो. त्यांच्याकडे जाणे येणं ठेवत असतो. नाते टिकवण्यासाठी तो स्वतः पुढे जात आहे. त्याला मनामध्ये कोणत्याही प्रकारचा कमीपणा या ठिकाणी वाटत नाही. लेखकाला मोठ्या बहिणी आहेत
आणि भावा बहिणीचे नाते जपणारे भारतीय सण म्हणजे रक्षाबंधन, भाऊबीज तो साजरी करतो, त्यांच्या घरी जातो, त्यांची विचारपूस करतो. जायला 8-10 दिवस, यायला 8-10 दिवस, मधले हे सगळे दिवस सुट्टीतील आनंदाचे दिवस पटकन निघून जातात. त्याला पुन्हा आपल्या देशाची सेवा बजावण्यासाठी जावं लागतं. तसं कारगिलसारख्या दुर्गम ठिकाणी कुटुंब आणणं कोणत्याही सैनिकाला शक्य नव्हतं. पत्नीची कधीच तक्रार नसायची. मी बजावत असलेल्या देशसेवेची तिला जाणीव होती. जाणीव असणे म्हणजे माहिती असणे. कारगिलसारख्या प्रदेशात राहण्यासाठी खडतर प्रशिक्षण हे सैनिक पार पाडत असतात. दुर्गम प्रदेश, त्यामुळे येथे कुटुंबाचा विचार बाजूला ठेवून फक्त भारतीय सरहद्दीचा विचार हे सैनिक करत असतात. लेखकाची पत्नी मात्र पतीसोबत जाण्यासाठी कधीहीच हट्ट करत नाही. कुटुंबासोबत आनंदाने गावी राहते, सासू सासऱ्यांची सेवा करते. आपले पती अतिशय अवघड ठिकाणी देशसेवा बजावत आहेत याची तिला जाणीव आहे. इकडची काळजी करू नका असा ती आपल्या पतीला धीर देते. या पत्नीला वीर पत्नीच म्हणावे लागेल. माझ्या बाबांनाही माझा खूप अभिमान वाटायचा. मी सुट्टीत आलो की ते कडकडून मिठीत घ्यायचे. मी येताना आणलेली मिठाई साऱ्या गावात वाटायचे. अभिमान वाटणे, गर्व वाटणे. लेखक जेव्हा सुट्टीत गावाला यायचा तेव्हा त्याचे बाबा घराबाहेर येऊन कडकडून मिठी मारायचे. आपला मुलगा देशसेवा बजावत आहे, राष्ट्रभक्तीचे मूल्य जपत आहे. बाबांनी या सैनिकावर अनेक संस्कार केलेले असतात, देशाभिमानाचे धडे दिलेले असतात आणि म्हणून हा सैनिक सगळ्यात मोठी सेवा बजावत आहे. या मिठीमध्ये मायेची ऊब असते, डोक्यावर आशीर्वादाचे हात असतात. लेखकाच्या वडिलांना अभिमान वाटायचा. लेखक गावाला येताना आपल्यासोबत काही विशेष मिठाई आणायचा आणि ही मिठाई आनंदाने लेखकाचे वडील गावात प्रत्येकाला वाटायचे. अशी मिठाई तो सुट्टीला येताना नेहमी आणायचा. ही मिठाई गावातील प्रत्येक व्यक्तीशी जोडला जाणारा नातेसंबंधाचा धागा घट्ट करायची. लेखकाच्या कर्तृत्वाचा त्याच्या वडिलांना नेहमी गर्व वाटायचा. मुलांनो, आपण देखील एखादी मोठी गोष्ट केली तर आपल्या पालकांना अतिशय आनंद होतो की नाही? आनंद लोकांसोबत व्यक्त करताना त्यांना अतिशय गर्व वाटतो ना. माझी आई खूप हळवी. माझ्या पाठीवरचा बंदुकीच्या गोळीचा व्रण बघून तिनं जे अंथरूण धरलं ते सोडलंच नाही. मी सगळ्यात धाकटा म्हणून सगळ्यांचा जीव माझ्यासाठी तीळ तीळ तुटत असे. या हळव्या माऊलीच्या व प्रेमळ बांधवांच्या आठवणी फेर धरायच्या. पण भारत मातेच्या संरक्षणाची जबाबदारी मला तितकीच महत्त्वाची वाटायची. आठवणींनी फेर धरणे, आठवणींनी मन घेरणे. आईने जरी या लेखकाला देशसेवेसाठी पाठवलं असलं तरी तिला त्याची काळजी वाटते. ज्यावेळी लेखक घरी आला त्यावेळी ती त्याला मायेने घट्ट मिठीत घेते, त्याच्या गालावरून हात फिरवते. हे करत असताना तिच्या हातांना या सैनिकाच्या पाठीवरील सुकलेल्या जखमेचा स्पर्श होतो आणि तिला कळून चुकतं की हा व्रण बंदुकीच्या गोळीचा असतो. सैनिकांच्या आयुष्यात अशा घटना घडत असतात. देशावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला ते सामोरे जातात. या मातेला मात्र आपल्या मुलाची काळजी वाटते आणि ती आजारी पडते. अंथरूण धरणे, आजारी पडणे, या आजारातून ती बरी होत नाही. तीळ तुटणे, फार काळजी वाटणे, या सगळ्या आठवणी लेखकाच्या मनामध्ये आल्या. पण भारत मातेच्या संरक्षणासाठी त्याला सर्व आठवणीतून बाहेर यावे लागते आणि आपल्या कर्तव्यावर रुजू व्हावे लागते. मला वाटायचं भारत मातेसाठी लढताना बलिदान द्यावं लागलं तर माझ्या अंगावर तिरंगा मानाने ठेवला जाईल. ते पाहताना माझ्या घरच्यांचा ऊर अभिमानाने फुलून येईल. बलिदान देणे, देशासाठी प्राण देणे, ऊर अभिमानाने फुलणे, मन गर्वाने फुलणे. या तरुण सैनिकाची तयारी पहा. आपल्या देशासाठी प्राण अर्पण करण्याची सुद्धा तो तयारी दाखवतो आणि या शहीद वीरांना
शासकीय इतमामामध्ये सर्व गोष्टी होत असतात. त्यांच्या अंगावर भारत देशाचं राष्ट्रीय प्रतीक म्हणजे आपला तिरंगा ध्वज सन्मानाने ठेवला जातो. बंदुकीच्या फैरींची सलामी दिली जाते. सैनिक सांगत आहे की हे घडत असताना घरच्यांना जरी रडू कोसळले तरी आज सैनिक मुलगा देशासाठी शहीद झाला. या देशभक्तीच्या भावनेने त्यांना गर्व वाटेल. अतिशय मनाला चटका लावणारी गोष्ट असते. सैनिकांच्या या त्यागाच्या भावनेने देश सुरक्षित राहतो. काल सकाळीच गावाकडून आलेला सुखदेव त्याने गावाकडचा सांगावा सांगितला. माझ्या आईचं दुखणं वाढलं होतं. आईने त्याच्यासोबत निरोप पाठवला होता. तिचा प्रत्येक शब्द माझ्या अंतरंगाचा ठावा घेत होता. अंतरंगाचा ठावा घेणे म्हणजे मनात खोलवर रुजणे, सांगावा सांगणे, निरोप सांगणे. सुखदेव हा देखील त्यांच्याच बटालियनमधील एक सैनिक आहे. सुट्टी संपल्यानंतर पुन्हा कर्तव्यावर हजर होतो आणि हा लेखकाच्या गावाचा असतो. तो ज्यावेळी या सैनिकाच्या आईचा निरोप सांगतो तेव्हा त्याच्या बोलण्यातून समजतं की लेखकाच्या आईचं आजारपण वाढलेलं असतं. पण तरी देखील त्याची आई त्याला निरोप पाठवते. लेखकाला मात्र तिने सांगितलेला प्रत्येक शब्द त्याच्या मनावर खोल रुजत होता. अंतरंगाचा ठावा घेणे म्हणजे मनावर खोल रुजणे. मी आजारी आहे पण तू माझी काळजी करू नको. घरातले सगळे माझी नीट काळजी घेतात, मला जपतात. तू आपल्या भारत मातेला जप, तिचं रक्षण कर, तिची काळजी घे. माझं मन ढसाढसा रडत होतं. डोळ्यातलं पाणी हटेना. जीव घाबराघुबरा होऊ लागला. मन सैरभैर झालं. जीव घाबराघुबरा होणे खूप भीती वाटणे. मन सैरभैर होणं म्हणजे बेचैन होणं, गोंधळून जाणं. काय मौल्यवान संस्कार ही वीर माता आपल्या मुलावर करत आहे पहा. ती स्वतः अंथरुणात आजारी पडलेली आहे. या आईची राष्ट्रभक्ती येथे दिसून येते. आपल्या आजारपणाचा अडथळा ती आपल्या मुलाच्या कर्तव्याच्या आड येऊ देत नाही. आपल्या आजारपणात घरातील सर्वजण काळजी घेतात, औषधोपचार करतात, मला जपतात. या मातेचे आजारपण वाढलेले आहे. तरी देखील तिच्या मनामध्ये भारत मातेचे विचार येत असतात. या भारत मातेला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी आपल्या मुलाला सज्ज राहायला ती सांगते. खरंच अशा वीर मातांना प्रणाम करावा लागेल. आपलं दुःख बाजूला ठेवून आपल्या मुलांना देशसेवेसाठी पुढे करतात. खरंच या मातांचे उपकार आपल्या देशावर आहेत. सैनिकांच्या कुटुंबियाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. आईचे शब्द त्याच्या मनावर आघात करत असतात. हा निधड्या छातीचा सैनिक, शत्रूच्या बंदुकीच्या गोळीला देखील न घाबरणारा तरुण आईच्या आजारपणाची काळजी करतो आहे. सैनिक जरी कणखर असला तरी त्याला देखील मन आहे. आईच्या आठवणीने डोळ्यातून अश्रू येतात. तो घाबरतो. मनामध्ये विचार येऊ लागतात. आईने त्याच्यासाठी केलेल्या सर्व गोष्टी मनामध्ये दाटून येतात. त्याचं मन गोंधळून जातं. तसा मी उठलो, थेट मेजर साहेबांच्या पुढ्यात जाऊन उभा राहिलो. माझी अवस्था पाहून त्यांचं देखील मन हेलावलं. त्यांनी माझी रजा तात्काळ मंजूर केली. तात्काळ म्हणजे ताबडतोब. लेखकाला आता मात्र राहवत नाही. तो ताडदिशी उठून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जातो. सैनिकांची तातडीची रजा मंजूर करण्याचं काम हे मेजर साहेबांकडे असते. लेखक मेजर साहेबांना विनंती करतो. मेजर साहेब आजारी आईबद्दलची ओढ त्याच्या शब्दामधून व चेहऱ्यावरील चिंता यामधून ओळखतात. त्यांना देखील खूप वाईट वाटलं. लेखकाची रजा त्यांनी तात्काळ मंजूर केली. कसाबसा सामानाचा पसारा आवरून गावाच्या वाटेला लागलो. 8-10 दिवसांचा प्रवास. वेळ सरता सरत नव्हता. रस्ता कटता कटत नव्हता. कधी एकदाचा आईला जाऊन पाहीन असं झालं होतं. सैनिकांच्या असणाऱ्या ट्रंक घाई गडबडीने यामध्ये आवश्यक साहित्य लेखकाने आपल्यासोबत घेतलेलं आहे. गावाच्या वाटेला लागलेलं आहे. खडतर हवामान, दुर्गम प्रदेश. तेथून गावापर्यंत पोहोचायला 8-10 दिवसांचा प्रवास त्याला करायचा असतो. त्याच्या डोक्यात मात्र विचार येत असतात ते त्याच्या आजारी आईचे.
हा प्रवास त्याला फार मोठा वाटू लागतो. डोक्यात विचार आणि मनात दुःख, त्यामुळे त्याचा वेळ सरता सरत नव्हता. आता त्याला दुसरं तिसरं काहीच दिसत नव्हतं. कधी एकदाचा आईला जाऊन भेटतोय असं त्याला झालं होतं. आईचे ते खडबडीत हात आपल्या गालावरून फिरावेत. आलं माझं लेकरू असं म्हणत आईने कुशीत घ्यावं आणि मीही आसुसल्या मनाने तिच्याकडून लाड करून घ्यावेत असं विचाराचं काहूर डोक्यात माजलं होतं. विचारांचे काहूर माजणे, विचारांनी मनात वादळ उठणे, खूप घेर घालणे, आसुसणे, ओढ असणे. आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी तिने आयुष्यभर काबाड कष्ट केलेले असतात. त्यामुळे तिचे हात खडबडीत झालेले असतात. लेखकाला घरी गेल्याबरोबर नेहमी त्याची आई जवळ घेऊन त्याच्या गालावरून हात फिरवत असते आणि माझं लेकरू आलं असे मायेचे उद्गार ती काढत असते. त्याला कुशीत घेत असते. असंच तिने आता देखील मला जवळ घ्यावं, माझ्या गालावरून हात फिरवावेत, माझं लेकरू आलं हे शब्द तिच्याकडून मला ऐकायला मिळावेत, मायेची ऊब द्यावी, मला कुशीत घ्यावं, तिने माझे लाड करावेत, अशी ओढ त्याला आईची लागलेली आहे. प्रवासात सतत आईच्या प्रेमाची ओढ वाढत होती. डोक्यात विचारांचे वादळ निर्माण झालेलं असतं. गावाच्या वेशीवर आलो तसं जो तो हातातलं काम सोडून कावराबावरा होऊन माझ्याकडे पाहू लागला. गावातल्या पाराजवळ पोचलो तसं काहीतरी विपरीत घडलंय हे मी ताडलं. कावराबावरा होणे, भीतीने इकडे तिकडे पाहणे, गावातील पार, लोकांनी एकत्रित येण्यासाठी बांधलेला उंच भाग, ताडणे म्हणजे ओळखणे. लेखक गावाच्या हद्दीपर्यंत आलेला आहे आणि तेथे आजूबाजूला जे काम करणारे लोक असतात हातातलं काम थांबवून या लेखकाकडे घाबरलेल्या नजरेने पाहत असतात. पुढे लेखक गावातील मध्यवर्ती ठिकाणी जेथे पार असतो तेथे पोहोचतो. या पारावर लोकांची उठबस असते. लोक या पारावर एकत्र येऊन बसत असतात. मोकळ्या वेळेत येथे बसून विचार विनिमय करत असतात, गावातील प्रश्न सोडवतात. तेथे देखील लोक कावरेबावरे होऊन या सैनिकाकडे पाहत असतात. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव हा सैनिक ओळखतो आणि काहीतरी दुःखी घटना आपल्या कुटुंबामध्ये झालेली आहे हे तो ओळखतो. हातातल्या जाडजूड ट्रंका तिथेच टाकून घराच्या दिशेने धावत सुटतो. गावाच्या वेशीपासून माझ्या मागे येणारे गावकरीही धावू लागले. मी वाड्याच्या दरवाजातून आत पाऊल टाकताच बहिणी माझ्या गळ्यात पडून रडू लागल्या. ट्रंक म्हणजे पत्र्याची मोठी पेटी. लेखकाने आपल्यासोबत आणलेल्या मोठ्या ट्रंका होत्या त्या तेथेच टाकल्या, कारण त्याच्यापेक्षा त्याला त्यांच्या घरच्यांची काळजी जास्त वाटू लागली होती. आईपेक्षा महत्त्वाचं या जगात काहीही नाही हेच यातून दिसत होतं. वेशीपासून धावत येणारे लोक या सैनिकाचा आदर करत असतात. त्यांना माहिती असतं की आता या सैनिकाला आपली गरज आहे. सैनिकाचे घर जुन्या पद्धतीचा वाडा असतो आणि या वाड्यात पाऊल टाकताच बहिणी गळ्यात पडून रडू लागतात. जणू आता भावा बहिणींना एकमेकांच्या आधाराची गरज असते. भावाचा बहिणींना आधार असतो. या बहिणी काहीतरी दुःखद सूचना आपल्या रडण्यातून आपल्या भावाला देत असतात. घरात काहीतरी दुःखी घटना घडलेली आहे हे त्यांच्या रडण्यातून स्पष्ट होत असतं. आईबद्दलचं दुःख त्या येथे प्रकट करत असतात. भाऊबंद पडवीत ठिक्क्याच्या तळवटावर खाली माना घालून बसले होते. माझी नजर मात्र घरभर फिरत होती. माझी आई कुठं दिसते का? माझी आई कुठून येते का? माझं लेकरू आलं या तिच्या आवाजातल्या शब्दांचा कानोसा मी घेत होतो. तिच्या त्या थरथरत्या स्पर्शाला माझं मन आतुरलं होतं. पण यापुढे माझी आई मला कधीच दिसणार नव्हती. ठिक्क्यांचे तळवट अनेक पोत्यांचं शिवून तयार केलेले बैठकीचे साधन, पडवी, अंगण व माझघर यामधील चौकोनी उंचवटा. या पोत्यांच्या तळवटावर नातेवाईक माना खाली घालून दुःखाची सूचनाच जणू देत होते. लेखकाची नजर मात्र आईला घरभर शोधत होती. कुठून तरी त्याची आई येईल, त्याला जवळ घेईल, त्याच्या गालावरून हात फिरवेल. माझं लेकरू आलं हे शब्द ऐकण्यासाठी आतुर झाला होता. त्याच्या मनातून
कदाचित आई, आई तू कुठं आहेस, असेच शब्द निघत असतील. या लेखकाच्या आईचे हात मुलाच्या मायेने, काळजीने थरथरत असतात. तिच्या हातांचा स्पर्श घेण्यासाठी या सैनिकाचे मन उत्सुक झालेलं होतं. पण त्याला आता समजून चुकतं की त्याची आई आता त्याला पुन्हा कधीच दिसणार नाही. माझं लेकरू आलं हे शब्द त्याला पुन्हा कधीच ऐकू येणार नव्हते. या सैनिकाला जवळ घेणाऱ्या हातांचा स्पर्श त्याला आता पुन्हा कधीच होणार नसतो. मी तिला भेटायला आलो होतो, पण थोडा उशीर झाला. अखेर लेखक आईला भेटायला आला खरा, पण त्याची आई हे जग सोडून निघून गेलेली असते आणि त्यामुळे त्याला आपल्या आईचे अंतिम दर्शन देखील होत नाही. सैनिकांच्या जीवनातील हा प्रसंग अतिशय दुःखकारक आहे, मनाला वेदना देणारा आहे. असा वाईट प्रसंग कोणावरही येऊ नये. निदान शेवटची भेट तरी आईची आणि सैनिकाची व्हायला हवी होती. आईचे, वीर मातेचे, देशाविषयीचे विचार केवळ सैनिकालाच नाही तर आपल्याला सुद्धा सांगू इच्छितात की देश सुरक्षित राहिला तर आपण सुरक्षित राहू. आपल्याला या पाठातून प्रखर देशभक्तीची जाणीव, कुटुंबाविषयी असणारा आदर, गावाविषयीची असणारी आपुलकी आणि प्रतिकूल परिस्थितीत सहनशीलता अशा अनेक पैलूवर प्रकाश पाडताना दिसत आहे. भारत मातेसाठी वाहून घेतलेल्या अशा वीर सैनिकांना आमचे कोटी कोटी नमन. धन्यवाद.